नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचे नियम हे जास्त कठोर आता करण्यात आलेत. राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या शिक्षण विभागानं याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर मग नेमका काय बदल झालाय ते जाणून घेऊयात. काही काळापूर्वी लागू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादेचे निकष अधिक कठोर करण्यात आले. 31 डिसेंबर 2026 पर्यंत वयाची 6 वर्ष पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनाच यंदाच्या म्हणजे 2026-27च्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला प्रवेश दिला जाणार आहे. या नियमांमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याची माहिती स्पष्ट शिक्षण विभागाने दिली आहे. पूर्वी काही 31 मार्च ही वयासंदर्भातील ग्राह्य धरली जाणारी तारीख होती, परंतु आता 31 डिसेंबर ही तारीख आता धरली जाणार आहे. 2025 साली डिसेंबर महिन्यामध्ये या संदर्भामध्ये एक शासन आदेश जारी करण्यात देखील आलेला आहे. त्यानंतर यंदा मोफत आणि सक्तीचं शिक्षण हक्क अंतर्गत प्रवेशासाठी म्हणजेच RTच्या प्रवेशासाठी पालकांकडनं नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शाळांमधील उपलब्ध पटसंख्या आणि प्रवेशासाठी असलेली मागणी लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडनं हे नियोजन केलं जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या अंतर्गत शिक्षण व्यवस्थेची 5334 ही नवीन रचना लागू करण्यात येते. या रचनेनुसार पूर्व प्राथमिक शिक्षणानंतर 6 वर्ष पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांनी पहिलीमध्ये प्रवेश घ्यावा अशी शिफारस केली जाते. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळांना समान नियम लागू केले असून संबंधित शाळांना याबाबतचे निर्देश देण्यात आलेत. शिक्षण विभागाचे याबाबत परिपत्रक जारी देखील झाले आहे. दरम्यान योग्य वयामध्ये शिक्षण सुरू झाल्यास मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास जास्त चांगल्या पद्धतीनं होतो आणि त्यांना बालपणाचा आनंदही घेता येतो असं शिक्षण तज्ज्ञांचं मत आहे. खाजगी शाळा स्वतःचे नियम ठेवू शकतात, परंतु सरकारी किमान वय हे सर्व शाळांसाठी मात्र बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, पालकांचं ओळखपत्र, पत्ता पुरावा, आधार कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्र आता सादर करावी लागणार आहेत. मुलांचे जन्म प्रमाणपत्र हे वयाचे एकमेव प्रमाणपत्र असल्याचं सांगण्यात आलंय. RT कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण म्हणजेच इयत्ता 1 ते 8वीच्या शिक्षणाला 6 ते 14 वर्षापर्यंतचा कालावधी राहणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचा पाल्य मुलगा किंवा मुलगी पहिलीला जर प्रवेश घेत असेल यावर्षी, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.